भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रफुल्ल मोरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांचा शालेय साहित्याचे वाटप, मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप असे उपक्रम आयोजित करण्यात आले होते। शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे यांनी प्रमुख उपस्थिती लावून प्रफुल्ल मोरे यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना आमदार कथोरे म्हणाले, प्रफुल्ल मोरे यांचं काम हे केवळ राजकारणापुरतंच मर्यादित नसून समाजसेवेसाठीही ते नेहमी अग्रेसर असतात। वाढदिवस हे नेहमीच समाजासाठी समर्पित करतात आणि ही अभिनंदनीय बाब आहे। यावेळी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रुजुताई घोरपडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, नगरसेवक प्रवीण भाऊ राऊत, विजया घोरपडे नगरसेविका, सोबतच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। लोकसेवेत खरा वाढदिवस म्हणजे फक्त केक कापणे नाही तर समाजाचे ऋण फेडण्याची संधी। यावेळी माध्यमांशी साधलेला हा खास संवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता बदलापूर। नगरसेवक प्रफुल्ल मोरे यांचा वाढदिवस जो आहे तो सामाजिक बांधिलकी जपत जो आहे तो साजरा केला जातोय। आपण पाहिलं तर सकाळपासूनच सामाजिक लोकोपयोगी कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळतात आणि आपण पाहतोय की या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील साजरा करण्यात आला होता। या सोहळ्याला जे आहे ते आमदार किसन कथोरे यांनी देखील उपस्थिती दर्शवली। आपल्यासोबत स्वतः आमदार असतील, आपण त्यांच्याकडून जाणूया। सर, नगरसेवक वाढदिवस आणि लोकोपयोगी कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी राबवण्यात आले होते। विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असेल किंवा आरोग्य शिबिर असेल हे पार पडलं। एकंदरीतच कशा प्रकारे आपण शुभेच्छा प्रफुल्ल मोरे नगरसेवक यांना प्रथम मी सगळ्यांच्या वतीने मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आपला वाढदिवस हा जनतेच्यासाठी व्हावा, जनसेवा व्हावी आणि चांगल्या विचारातून जनतेला त्याचा उपयोग व्हावा अशा प्रकारचे आमचे सगळेच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आज वाढदिवस साजरा करताना जनतेसाठी काही कार्यक्रम करतात। त्यामध्ये आजही प्रफुल्ल मोरे यांनी खूप सकाळपासून सामाजिक कामांच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। निश्चितपणे जनतेलाही त्याचा लाभ झाला आणि त्यांनाही शुभेच्छा मिळाल्या। मला मनापासून आम्ही सगळेजण तशी नगराध्यक्ष, आम्ही सगळे नगरसेवक सगळे मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। मॅम, तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तुम्ही देखील शुभेच्छा दिल्या। काय सांगाल एकंदरीतच एक चांगला असा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी राबवतो, कशा प्रकारे? प्रफुल्लदादा मोरे हे गावकऱ्यांच्या मनातले नगरसेवक आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण काय, जेव्हा मला आठवतं जेव्हा पहिली मीटिंग झाली होती प्रफुल्लदादाच्या इलेक्शनच्या संदर्भात, तेव्हा तर डिक्लेअर वगैरे काहीच नव्हतं केलं, पण सगळ्यांनी आपणकडे एक हट्ट धरला होता की आप्पा तुम्ही प्रफुल्लदादाला तिकीट द्या, आम्ही त्याला निवडून आणतो। आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि आज प्रफुल्लदादाला नगरसेवक बनवलं। प्रफुल्लदादाचा इतिहास पण आहे, त्यांच्या आई नगरसेविका होत्या, तर त्यांना घरून असं पाठबळ चांगल्या प्रकारे आणि होतच। आज त्यांचा वाढदिवस आहे, मी मनापासून त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते। आणि एक नगरसेवक म्हणून काय उपक्रम राबवायला पाहिजे हे आमच्या प्रफुल्लदादांना सुद्धा चांगलं अवगत आहे आणि सकाळपासून त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे उपक्रम ठेवलेले आहेत, सामाजिक असो, आरोग्यविषयक असो, उद्या दाखल्याचं आहे, म्हणजे सकाळी नेत्रचिकित्सा झालं, डेंटल चिकित्सा झालं, आरोग्य शिबिर झालं, हेल्थ चेकअप, त्याचबरोबर ब्लड डोनेट कॅम्प झाले, म्हणजे 100च्या वर त्यांना डोनर मिळाले, त्यांना सगळ्यांनी छान प्रकारे डोनेट केलं। वया वाटप झालं, 10वी-12वीच्या मुलांचा गुणगौरव सोहळा झाला। म्हणजे सकाळपासून एक रुटीन सेट करून ठेवलं होतं आणि खूप छान प्रकारे त्यांनी कार्यक्रम लावला। खरंच म्हणजे नगरसेवक असल्यावर प्रत्येकाने जे नगरसेवक आहेत त्यांनी अशाच प्रकारे उपक्रम राबवायला पाहिजे की लोकांना आपण काय देऊ शकतो। आणि त्याचा एक स्पेशल दिवस म्हणजे वाढदिवसानिमित्त, त्याच निमित्ताने एवढ्या सगळ्या लोकांचे त्यांना आशीर्वाद सुद्धा मिळाले। आज तुम्ही देखील या ठिकाणी एक चांगलं नेतृत्व जे आहे ते वॉर्डाला आपल्याला एक कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? प्रफुल्लला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आई वडिलांचा वारसा पुढे जपत गावकऱ्यांच्या साथीनं प्रफुल्ल नगरसेवक झाला आणि सगळ्यांच्या मनातला एक लाडका नगरसेवक म्हणून प्रफुल्लचं नाव घेतलं जातं। आम्ही सगळेच जण आमदार किसन कथोरे यांचा प्रेरित होऊन सामाजिक काम करत असतो आणि प्रत्येकाची एक वेगळी दिशा आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाची। त्याप्रमाणे प्रफुल्ल सुद्धा या विभागामध्ये काम करतोय।
प्रफुल्ल नगरसेवक व्हावा, पण नगरसेवकाच्या आधी सुद्धा ज्या पद्धतीने या विभागातील नागरिकांना मदत करत होता, सहकार्य करत होता, सोसायटीमध्ये जाऊन काम करत होता, तेव्हापासूनच प्रफुल्लची ओढ लोकांना लागली होती की कधी प्रफुल्ल नगरसेवक होतो. आणि प्रफुल्ल नगरसेवक झाल्यानंतर त्याचं जी कमिटमेंट आहे ती पूर्ण तो आता करत आहे. त्याबद्दल मी सुद्धा त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि नागरिक पण त्याला सुद्धा त्याचं खूप अभिनंदन करतात की आम्हाला एक चांगला व्यक्ती मिळाला समाजसेवक म्हणून. पुन्हा एकदा माझ्या परिवारातर्फे प्रफुल्लला वाढदिवसाच्या शुभेच्छा. भाऊ, नगरसेवक चषकामध्ये सोबत आपण क्रिकेट खेळलो आहोत. एक चांगली इनिंग देखील होती. आज या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आपण आलात, कशाबद्दल शुभेच्छा? प्रफुल्ल मोरे नगरसेवक झाले, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्यामध्ये त्यांच्या सर्व आशापेक्षा पूर्ण होऊ दे हीच आई गावदेवी चरणी प्रार्थना. वाढदिवस खऱ्या अर्थानं आपला निमित्त असतो, पण समाजासाठी आपण काहीतरी देण्या असतो आणि सामाजिक काम आपण नेहमी वारसा जपला पाहिजे. त्याच्यासाठी प्रफुल्ल मोरेंनी विविध प्रकारचे आरोग्य शिबिर असतील, वयावाटप असतील, विद्यार्थ्यांना ज्या गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मदत करतात ते. तर खऱ्या अर्थाने हे समाजाचे आपण काम केलं पाहिजे. आणि प्रफुल्ल मोरे मनमिळावू व्यक्तिमत्व आहे आणि तो नक्कीच या प्रभागामध्ये, या बदलापूर शहरामध्ये चांगलं काम करेल आणि ही त्याची प्रतिमा तो कायमस्वरूपी तशी करेल. इतकं प्रेम मिळतंय, स्वतः आमदार असतील, स्वतः नगराध्यक्ष असतील, इतर मंडळी येऊन तुम्हाला शुभेच्छा देते, काय भावना असतील नेमकी वाढदिवसाची? आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपले मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार किसन कथोरे आले, तसेच बदलापूरचे प्रथम नागरिक सौ रुचिताताई घोरपडे त्या आल्या, तर तसेच त्यांच्यासोबत नगरसेवकही आले आणि मला शुभेच्छा दिले, त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे. धन्यवाद. एकंदरीतच पाहतो एक चांगला असा हा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी राबवला जातोय आणि सकाळपासूनच जी आहे ती गर्दी आपल्याला या ठिकाणी मोठ्या संख्येने पाहायला मिळते. पुढच्या निमित्त या संदर्भातल्या अपडेट तुमच्यावर पोहोचत राहू. राहुल साहेबांसोबत मी आणि ठळक वार्ता बदलापूर.